काही जीव असे असतात जे आपल्या आयुष्यात एवढा ठसा उमटवून जातात की मृत्यूच्या कितीही पलीकडे गेलं तरी आठवणीत ते चालत राहतात. आज आपण अशाच एका बैलाच्या नव्हे, एका राजाच्या गोष्टी बोलणार आहोत. गावकऱ्यांच्या हृदयात घर करून गेलेला कसबे डिग्रजचा अभिमान गजा. मित्रांनो, आज आपण आलो कसबे डिग्रज येथे. सांगली जिल्ह्यापासून 8 किलोमीटर अंतरावरती हे गाव आहे. आणि या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे भारतात गाजलेला बैल जो गजा नावाचा, ज्याची उंची 6 फूट, लांबी 10 फूट आणि 1 टन वजनाचा असा हा धिप्पाड शरीरयष्टीचा बैल या सांगलीत आणि कसबे डिग्रज मध्ये होता. तो बैल आता हयात नसला तरी आज बेंद्रानिमित्त त्याच्या जो काही सांगाड आहे त्याचं जतन केलेलं आहे त्या मालकाने, आणि त्याची मिरवणूक जी आहे ती आज कसबे डिग्रज मध्ये आपण पाहणार आहोत. आणि त्या बैलाचं वैशिष्ट्य काय होतं, कसबे डिग्रज मध्ये त्याच्या सांगाड्याची जी मिरवणूक करणार आहे त्यामागचा काय उद्देश आहे, हे आपण आज त्या गजा बैलाचा जो मालक आहे त्यांच्याकडून आपण जाणून. माझं नाव कृष्णा यशवंत सायमते, राहणार कसबे डिग्रज, तालुका मिरज, जिल्हा सांगली. आता तुम्ही जे गजा बैल होता ते घरचं खोंड होतं की विकत आणलं होतं तुम्ही? घरचाच बैल होता तो. जर्सी गायला खिलार बैल लावलेला होता, त्यामुळे जर्सीचं खोंड होतं. बरं. पहिला जलमता त्याचा मोठा बैल होता. तो जलमला तेव्हा 45 ते 47 किलो वजन होतं त्याचं जलमता. बाकीच्या खोंडात जनावर जाऊन जलमल्यानं वय किती असते, त्याचं वजन जे असतंय सरासरी 25 ते 20 किलो, 25 किलो ते 30 किलो शेवट असते. तेव्हाच डॉक्टरने सांगितलं जरा मोठ्या हाडाचा आहे, जरा लई निगा करा, जास्त लक्ष ठेवा. म्हणतात तेव्हा पण आपण लक्ष ठेवलं म्हणून नाही, त्यामुळे मोठा झाला. त्यामुळे तो बैल मोठा झाला. हा साधा सुद्धा बैल नव्हता. 6 फूट उंची, 10 फूट लांब, अंगात डोंगरासारखी ताकद. गावात चालताना जणू धरणी हादरायची, माणसं थबकून पाहायची आणि म्हणायची, तो आला, आमचा राजा गजा आला. आपल्यापाशी एक वेगळा बैल आहे, ते वेगळा त्याचं जोपासना पहिला पण त्याचं वेगळं सगळं वाद होतं. 2 जनावरांचं वैरण ते राहत असताना 2 जनावर लागत होते. बाकी सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्याच्या वेगळ्या होत्या. नाही, वातावरण जसं बदललं तसं त्याचं वैरण सगळं बदलतं. आता तो जो बैल होता त्या सगळ्या म्हणजे भारतातच पूर्ण मोठा असा बैल होता तो. मग त्याचं नामांकन, त्यांना बक्षिस वगैरे काय मिळालेली अशा काय आठवणी? आपण 3 राज्यात, महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा, 3 राज्यात कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून आपण फिरलेलो आहे सगळीकडे. आणि त्याचे इंडिया बुक वर्ल्ड रेकॉर्डला ते नोंदवत झालेलं, त्यामुळे त्या बैलाची. मग त्यांना अशी बक्षिस वगैरे भरपूर मिळाले असते. प्रत्येक झाले शिल्ड, बक्षिस. त्याला बघण्यासाठी 10 रुपये तिकीट लावत होतो आपण पहिला. त्याला बघण्यासाठी. मग कर्नाटक आणि गोवा आणि महाराष्ट्र 3 राज्यामध्ये तुम्ही फिरलो. जंगलात जसा हत्ती डौलत जातो, मदमस्त त्याच्या मस्तीत जातो, असाच गजा गावातून वावरायचा. इतका बलहाड्य ताकदीचा, इतका डोंगरासारखा, इतका हत्तीसारखा दिसणारा हा गजा मात्र मायाळू होता. कोणालाही त्याच्यापासून कधीही धोका झाला नाही. मग माणसं प्रेक्षक वर्ग बघण्यासाठी वगैरे येतो. इतका धिप्पाड बैल आहे आणि आपल्या सांगली जिल्ह्याला लाभला, तो एक खास गोष्ट आहे. आता तो जो बैल आता हयात नाही, ते हयात नसले किती वर्ष झाली बैल जाऊन? 2021 ला वारलाय बैल आपला. वारल्यानंतर 6 महिन्यानं आपण सांगाडा काढून ते शिरवळ मेडिकल कॉलेजला दिलता जोडायला, जोडून पहिल्यांदाच आपण तयार करूया. मग असा उपक्रम मला वाटतं भारतात पहिल्यांदाच हा झाला की इतका मोठा बैल, विशाल आकृतीचा बैल, आणि असा असून तुमच्या मनात हे कसं आलं की त्याचा सांगाडा जपला पाहिजे, त्याचं जतन केलं पाहिजे, हा विचार कुठून आला तुम्हाला? कारण त्या बैलानं आपल्याला नाव पण दिलं आणि पैसा पण दिला. दोन्ही पण गोष्टी गावात सभागाती मिळत नसतात. त्या बैलाच्या नावाखाली का नाही, नाव पण झालं आणि पैसा पण मिळाला. जिथं जाईल तिथं पैसे पण मिळत होतं, शिल्ड मिळत होतं, प्रतिष्ठा मिळते, सगळंच मिळत होतं. त्यामुळे त्याची एक आठवण म्हणून आपण तेव्हा सांगाडा. कृष्णा सायमते, गजाचे आधारस्तंभ, त्याचे मालक. ते अजूनही म्हणतात, तो बैल नव्हता, तो माझं भाग्य होतं. त्याच्या डोळ्यात माया होती आणि पावलात राजस आत्मविश्वास. मग आता हा जो संपूर्ण आज तुम्ही उत्सव करणार आहे बेंद्राचा, मग हा दरवर्षी त्या सांगाड्याचा असं करताय का या वर्षी? सांगाडा आता आणल्या पहिल्यांदा आणल्या नाही. सगळ्या लोकांच्या, सगळी आपली मंडळातली टीम मध्ये पोर आहेत आमच्यातली, त्यांनी सगळेजण म्हणजे नाही आमचा पण बैलाचा सांगाडा बाहेर काढायचा. बरोबर. सगळ्यांची इच्छा केली, पूर्ण गावची इच्छा होती की सांगाड्याची मिरवणुकी काढली पाहिजे बेंद्राच्या दरम्यान. आता तो बैल जो होता, बैलाचं काम खरं तर आपण शेती वर्गात बघितलं तर शेती कसणं वगैरे होतं. शेती कसणं वगैरे अशी काही कामं त्याच्याकडून करून घेत होता. त्याला काय एकट्याची होतं तेवढी केली, परत वैरण जास्त नाही, 20 वर जाणार होती त्याची वैरण जास्त आणलं, बाकी काय काम नाही करून. म्हणजे इतके काय कामं त्याला जास्त असेल, म्हणजे कधी नांगर ओढणी वगैरे असं काय केलं का? एका बैलाच्या होतं फक्त करणार तेवढंच, बाकीच काय करणार. बाकीचं काय नाही. आता हा जो बैल होता, मग ह्याच्यानंतर ती जी गाय आहे त्याच्यानंतर तसं वासरू कधी त्या गायीनं नंतर दिलंय का? कधी काय नाही, परत काय दिलं नाही, परत कधी नाही. पहिल्यांदा तितकं तसं वासरू. गजानं जिंकलेली प्रत्येक स्पर्धा म्हणजे एक विजय नव्हे तर गावाला अभिमान होता. तो जिंकायचा आणि डोळ्यातून वाहायचे नानांचे अश्रू, आनंदाचे आणि गौरवाचे.
बैल ह्या बैलानं तुम्ही म्हणताय की तुम्हाला नाव दिलं, प्रतिष्ठा दिली, मेडल दिले, सगळं दिलं, संपूर्ण म्हणजे नाव तुमचं या पूर्ण 3 राज्यामध्ये तुमचं नाव या बैलामुळे झालंय. अशा काय आठवणी त्या बैलाच्या, बैल गेल्यानंतर काय वाटतं तुम्हाला? आता पूर्ण काय आमच्या वैयक्तिक गावावर पूर्ण त्यावेळेला बैल वारल्यानंतर गावावर झाली, त्यामुळे म्हणतात ते आठवण जपण्यासाठी आपण ते केलं. एखादी त्या बैलाची अशी चांगली आठवण तुम्हाला काय, की त्या बैलानं एक विशेष तुम्हाला त्यावेळेला आनंद झाला की ह्या बैलामुळे मला इतका मानसन्मान मिळाला, अशी एखादी आठवण चांगली, कुठं एखाद्या मेडल मिळाल्यानंतर म्हणा किंवा असं एखादी आठवण चांगली तुम्हाला अभिमान वाटला की ह्या बैलामुळे मला इतकं मिळाले, अशी ती सुरुवात? ते राणे साहेब खाली कोकणात गेलो आपण, नितीन राणे आहेत, राणे साहेब तिथे गेलो तिथून. बरोबर. हा तो मेडिकल कॉलेज जे बनवून दिलं तिकडे असतो का तुमच्या कसबे डिग्रज मध्ये असतो? आपण इकडे आणलाय तयार झाल्यानंतर. तयार झाल्यानंतर तुम्ही इकडे आणलं म्हणजे दरवर्षी तुमच्या घरी वगैरे असतो? आता बघायचं जमलं तर मेडिकल कॉलेजला बाहेर कुठल्या मोठ्या म्युझियमला आपण देणार आहे. म्हणजे म्युझियमला तुम्ही देण्याची तुमची इच्छा आहे तो ठेवण्याचा. आता हा जो एवढा मोठा गजा बैल होता, ते गजा नाव ठेवण्यामागचं कारण काय? की आपल्या भारतात एक संस्कृती आहे, गजा म्हणजे दुसरं गजाचं नाव म्हणजे नाही, हत्तीचं नाव दुसरं गजा म्हणतात, गजाचं नाव म्हणतात, त्यासाठी नाही त्याचं नाव गजा ठेवलं. म्हणजे हत्तीसारखा अकरा विकळा असा मोठा पहाडी असा बैल होता. नाही, ती पोकळी भरून काढण्यासाठी तर आपण सांगाडा तयार केला ना त्याचा. त्याची आठवणी कायम राहावी, कमीत कमी 200-300 वर्ष तर काय होत नाही त्या सांगाड्या, ती आठवण भरून निघण्यासाठी आपण सांगाडा तयार. गजाबद्दल गावकरीही सांगतात की गजा आमचं शौर्य होता. मेंदराच्या मिरवणुकीत त्याला पाहण्यासाठी लोक मैलोन मैल यायचे. तो चालायचा तेव्हा आम्हाला वाटायचं की जंगलातून गजराज येत आहे. अखंड महाराष्ट्रात आमच्या गावाचं नाव उज्ज्वल केलं. बरोबर. आणि ज्या म्हणजे अखंड महाराष्ट्रात जेवढे कृषी प्रदर्शन झाले किंवा मोठे प्रदर्शन झाले, त्या ठिकाणी कसबे डिग्रजचं नाव उज्ज्वल करण्याचं काम त्या गजा बैलाने केलं. आणि जसं सांगलीत बोबला ती होता की जो रस्त्याने चालला त्याला लोक खायला द्यायचे, तशा आमच्या गजा बैलावर गावातल्या माता भगिनी, युवक आणि शेतकरी लोकांनी एवढं प्रेम केलं. तो जर रस्त्याने असा चालला तर प्रत्येक जण कोण केळं द्यायचं, कोण चपाती द्यायचं, एवढं प्रेम त्या गजावर केले. अख्ख्या गावाला असल्यासारखं वाटतं सर्वांना. ते सगळे म्हणतो ते, अरे आपल्या गावाचं नाव या माणसानं, या बैलानं उज्ज्वल केले. म्हणजे आकस्मिक मृत्यू झाला. त्या आकस्मिक मृत्यू झाल्यानंतर आमच्या गावातल्या शेतकरी असतील किंवा माता भगिनी अक्षरशः डोळ्यातनं पाणी आणलं. आणि त्याची ज्यावेळेला अंत्यविधी होती तेव्हा सगळ्या गावातल्या महिलांनी त्यांची ओवाळणी केली आणि त्याला एवढं प्रेम दिलं. बऱ्याच ठिकाणी वर्गणी मागायला जायला लागते, पण बरेच लोकांनी आम्हाला सांगितलं गजाबाई मिरवणूक करताय, ही माझं 100 घ्या, ही 200 घ्या, ही 500 घ्या, ही 1000 घ्या. अशी एवढी वर्गणी गोळा झाली, त्यामुळे एवढा मोठा उत्सव आम्ही गावात साजरा करू शकतोय. आणि ही फक्त गजावर असणाऱ्या गावकऱ्यांचं प्रेम आणि त्याच्याविषयी असणारी श्रद्धा हे कधीही गाव विसरू शकत नाही. भविष्य काळामध्ये जरी गजा आपल्या सोबत नसेल तर त्याची आठवण आमच्या डिग्रजवासियांना कायमस्वरूपी राहणार. 4 वर्षापूर्वी गजा गेला. माळरानावर त्याचा अखेरचा श्वास घेतला गेला, पण तो माणसांच्या आठवणीतून नाही गेला. मातीने त्याला पुन्हा उभा केलं, हाडांचा सांगाडा बनवून त्यांच्या आठवणींना चिरंतन केलं. गजा जरी गेला असेल तरी पण आम्हाला हा सापळा त्याचा आम्ही गावभर मिरवणूक काढणार, आम्हाला त्याचा अभिमान होता आणि इथून पुढे अभिमान राहणार. हाडं जुळवली आणि एक अजरामर आठवण घडली. आज त्याचा सांगाडा बघून असं वाटतं की तो जिवंत आहे, चालतोय आणि आपल्याकडे पाहतोय सुद्धा. आणि हे शक्य झालं म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जिल्हा सातारा येथील डॉक्टर शिरपा साळुंखे, डॉक्टर गुणाजी यादव यांच्या टीमच्या योगदानामुळे. गजाचं एक वैशिष्ट्य असं होतं की गजा शरीरात ठिपाड होतं. लोकांना एक मनात भाव की एवढा मोठा बैल आहे, मारतो का काय, म्हणजे जवळून देतो. तर एक बैलाचं एक वैशिष्ट्य होतं की लहान मुलगा कोणतीही एखादी स्त्री गेली, पुरुष गेला तर तो मायेला जवळ म्हणजे मारत नव्हता इतका ठिपाड असून कधी मारतात. आणि आजपर्यंत जर एखाद्या कुठल्याही मनुष्याला म्हणजे व्यक्तीला अंगावर गेलाय धाव इतका मोठा असून शांत बैल होता. मोठा असून शांत, ही एक त्या गजा बैलाचं एक वैशिष्ट्य होतं. त्यामुळं लहान मुलांचा आणि स्त्रियांचा त्याला एक लहाळा लागतो. त्यामुळं त्या बैलांच्याकडे जास्त लोक आकर्षित होतात. कारण की एक कसं होतं की मोठ्या जनावरांना बघितलं की लोक जरा लांब राहतात. हे वैशिष्ट्य काय होतं की गजा आला म्हणजे की लोक त्याच्या समोर हे बैलाचं खास वैशिष्ट्य. म्हणजे भीती नव्हती, इतका मोठा आहे तरी सगळ्यांना वाटायचा आपलाच आहे. 9 जुलै बेंदराचा दिवस. कसबे डिग्रजच्या रस्त्यावर पुन्हा एकदा गजा चालला.
फुलांची उधळण, ढोल ताशांचा निनाद आणि हजारो डोळ्यातून वाहणारं प्रेम. जो प्राणी आपल्या शेतात राबतोय किंवा काय करतोय त्याला मित्र म्हणून घेणं, एवन मित्र सोडा आपल्या कुटुंबातलाच आहे असं समजतो. फक्त त्या शेतकरीच्या बैलाच्या मालकांना नाही, गजाच्या मालकांना नाही, तर अखंड गावाला वाटते की तो आपला परिवारातला एक सदस्य होता, आपलं त्याच्याशी एक चांगलं नातं होतं असं डिग्रजकरांना संपूर्ण वाटते. त्यामुळेच आज अशी भव्य दिव्य तो बैल आपल्या हयात नसला गजा तरी सुद्धा त्याच्या आठवणीत डिग्रजकर त्याची मिरवणूक मात्र अगदी जोमात आणि धडाकेबाज काढतात. असा हा भारतातील एक नंबरचा बैल आणि त्यानंतर त्याच्या जपलेल्या आठवणी, त्याचा सांगाडा, त्याची मिरवणूक याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच कळवा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सागर हिल्सच्या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि गजाच्या आठवणी या शेअर करायला देखील विसरू नका.